नमस्कार मित्रांनो, मी जीवन कदम टुरिस्ट कॅफेच्या आपल्या ट्रॅव्हल शोमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला साताऱ्यातला दुसरा दिवस आणि आता मी आहे साताऱ्याच्या मध्यावरती, अर्थातच पोवई नाक्यावरती। पोवई नाका का तर आधीच्या काळामध्ये या इथे भरपूर पानपोया होत्या। सोबतच पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज सुद्धा साताऱ्याचेच। तर मित्रो, सुरू करूयात टुरिस्ट कॅफे साताऱ्यामध्ये। हा आहे साताऱ्याचा सेल्फी पॉइंट। सातारकर नेहमीच युनिक राहिलेले आहेत। म्हणजे बघा ना, इतर शहरांमध्ये आय लव्ह मुंबई, आय लव्ह पुणे, सातारकर म्हणतात राजधानी सातारा। जबराट ना। सातारा एक्सप्लोर करण्याआधी पहिल्यांदा आपण चहा नाश्ता करून घेऊयात, तोही एकाच ठिकाणी। म्हणजे मारूयात एक झटका झटक्यामध्ये। चला। आपल्याला एक झटका स्पेशल मिसळ द्या आणि नंतर चहा। झटका मिसळ म्हणजे सातारकरांचा अक्षरशः जीव की प्राण। खरं तर ह्यांच्या ज्या ब्रँचेस आहेत ते जवळपास 5 शहरांमध्ये आहेत। साताऱ्यामध्ये आहे, साताऱ्यामध्ये त्यांचं ओरिजिन आहे, पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, वाईमध्ये आहे, कराडमध्ये आहे आणि यांची जी सुरुवात झाली ती 2013मध्ये। खरं तर इथली जी स्पेशालिटी आहे ती आहे झटका मिसळ, स्पेशल मिसळ। त्याच्यानंतर यांचा चहासुद्धा फक्कड आहे आणि तिसरी म्हणजे यांची लस्सी। ओके, सो चहा आणि मिसळ आलेली आहे आपली। सो आपण आता ताव मारूयात। सो या प्लेटमध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगतो। इथे तर बघून मला तोंडाला अक्षरशः पाणी सुटलेलं आहे। कट दिलेला आहे, या इथे मिसळ आहे, कांदा लिंबू आहे, दहीसुद्धा आहे, पाव आहे। यामध्ये काय काय आहे तर सुरुवातीला तुम्हाला दिसतं कोथिंबीर फ्रेश एकदम। आतमध्ये ह्यांनी जे काय आतमध्ये टाकलेले सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे स्वतः बनवलेले आहेत। सो आपण आता ट्राय करूयात। झणझणीत झटका मिसळ खाऊन झाल्यानंतर आता वेळ झाली आहे तोंडगोड करायची। आणि साताऱ्यात आल्यानंतर तोंडगोड जर करायचं असेल तर कंदी पेढा हा एकमेव पदार्थ आहे। चला, आपण आलेलो आहोत आता अशोक मोदी कंदी पेढेवाले यांच्या दुकानामध्ये। कसे आहेत पेढे आता? पेढा 170 रुपये पाव। 170 पाव, 680 रुपये। बरं, आम्हाला जरा एक टेस्टला देता? क्या बात आहे। काय कंदी पेढा जो आहे तो सातारकरांना डिफाईन करतो। सातारकरांचा स्वभावसुद्धा असाच पेढ्यासारखा आहे, भेसळमुक्त, एकदम प्युअर आहेत। क्या बात आहे। आम्हाला एक पाव द्या। चला, आता निवांतमध्ये आपण सातारा भटकंती करू शकतो। मित्र, चौपाटी म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ती गिरगावची मुंबईची चौपाटी येते, पण आमच्या साताऱ्यासुद्धा एक चौपाटी आहे, ती म्हणजे राजवाड्याची चौपाटी। चला, या चौपाटीमध्ये काय काय ते आपण बघूयात। ही चौपाटी इथून चालू होते की जिथे सर्कल आहे, राजवाड्याचं जे सर्कल आहे तिथपर्यंत ही चौपाटी आहे। सो इथे बघाल तर चायनीजपासून वडापावपर्यंत आणि आईस्क्रीमपासून
ते चहापर्यंत सगळ्या गोष्टी या इथे मिळतात. ओके, तर या इथे आपल्याला चायनीज दिसतंय. इथे चायनीज आहे, तिथे चायनीज आहे. या इथे पाठीमागे पावभाजी आहे आणि भेळ आहे. पलीकडच्या सेक्शनमध्ये काय मिळते ते आपण बघूयात. चला. माझं फेवरेट फूड तुम्हाला सांगतो, उत्तप्पा, जो मला या इथून दिसतो. सो उत्तप्पा आता सध्या भट्टी चालू नाही वाटतं. उत्तप्प्याची भट्टी चालू नाही काय? कसा आहे उत्तप्पा? 30 रुपयाला आहे. आणि डोसा, मसाला डोसा 30 रुपयाला. क्या बात आहे. इथे काय आहे? पुरी भाजी. म्हणजे मित्र तुम्ही बघताय, चटपटीत खायचं असेल तर तुम्हाला ह्या चौपाटीला भेट द्यायचीच आहे. चला, काहीतरी घेतोच आहे इथे. कुल्फी है, बादाम शेक है, फालूदा है. कुल्फी देख. भयंकर ऊन आहे बाहेर. थांबा, पैसे द्यायचे तर तुम्हाला. लोकांना काय वाटतं की आम्ही पैसे देत नाही, पण पैसे देतो, सगळ्यांचे देतो आम्ही. प्रोडक्शन पैसे. चौपाटी फिरून तर झाली आपली. आता वेळ झालेली आहे शॉपिंगची. म्हणजे साताऱ्यामधले शॉपिंगची ठिकाणं सुद्धा तुम्हाला दाखवली पाहिजेत. तर या इथे जवळपास खनाळी म्हणून एक जागा आहे. खनाळी एक वेगळं नाव वाटतंय ना, का ते मी तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो, मी आत्ता आहे साताऱ्याच्या मोती चौकामध्ये. हा चौक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे या इथे मार्केट भरतं. तर या मार्केटमध्ये काय काय मिळतं, तर माझ्या पाठीमागे एक्झॅक्टली डाव्या बाजूला आहेत लाटकर बंधू, जे पेढेवाले, इथले सुप्रसिद्ध पेढेवाले आहेत. माझ्या उजव्या बाजूला आहेत देवी सराफ. या इथे सोन्याचं मार्केटसुद्धा आहे. आणि हा जो रस्ता जातोय तो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, जो जातो प्रतापगंज पेठेमध्ये. माझ्या डाव्या बाजूला जो रस्ता आहे तो आहे पंचमुखी मार्ग, जो जातो सदाशिव पेठेमध्ये. सो आपण आता ह्या मार्केटमध्ये फेरफटका मारणार आहोत. नको नको नको. कंदी पेढा बघू जरा टेस्टला आम्हाला. हा 150 रुपये. क्या बात आहे. आणि तुमचं हे मेकिंग कुठे होतं? घरी करता तुम्ही? किती वर्षापासूनची परंपरा आहे? 1920. मित्रांनो, म्हणूनच हे साताऱ्याचे सुप्रसिद्ध पेढेवाले आहेत. चंद्रविलास. मित्र, साताऱ्यातली अजून एक फेमस मिसळ ती म्हणजे चंद्रविलासची. या इथे पाठीमागे आपण एकदा भेळ खाल्ली होती. आज आता आपला झटका झाला आहे, त्याच्यामुळे चंद्रविलास तुम्ही एकदा ट्राय करा. ओके, तर आपण आता येऊन पोचलो आहोत पंचमुखी गणेश मंदिराच्या इथे. याची जी स्थापना आहे ती 1977 रोजी झाली. त्याच्यानंतरनं हा जो रोड आहे त्याचं नामांकनसुद्धा याच गणपती मंदिरावरून करण्यात आलेलं आहे. सो या मंदिराच्या आवारामध्ये मार्केट बसतं आणि एक्झॅक्टली पाठीमागे एक आळी आहे, ती म्हणजे खनाळी. तिकडे आपण जाऊयात. आणि फायनली आपण पोचलेलो आहोत खनाळीमध्ये. यालाच नामदेव महाराज पथ असंही म्हटलं जातं. स्वतः ह्याला खनआळी का म्हटलं जातं, तर आधीच्या काळापासून या इथे कपड्याचं मार्केट, म्हणजेच त्या काळी खणनाराळाने ओटी भरण्यासाठी जे खण लागतात आणि साड्या लागतात, त्याचं मार्केट या इथे होतं. सो आता ते आपण एक्सप्लोर करणार आहोत.
आत्ता जरी तुम्ही सूक्ष्मकट बघत असाल तर ह्याचा गजबजाट बघायचा असेल तर तुम्हाला संध्याकाळी या इथे भेट दिलीच पाहिजे. तर मित्रांनो, हे आहे सातारकरांच्या पसंतीचं दुकान नवरंग, जे खूप जुनं आहे, म्हणजे 1965 यांची स्थापना आहे. आत्ता आपण आहोत राजपथावरती. होय, साताऱ्याचा हा राजपथ आहे, कारण की हा जो रस्ता आहे तो राजवाड्यापासून थेट जातो पोवई नाक्यावरती. आणि ह्याला जर तुम्ही या किल्ल्यावरून जर पाहिलं तर हा एकदम स्ट्रेट दिसेल, कारण की जेव्हा राजा त्याच्या सैन्यांसोबत म्हणा किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त बाहेर पडतो तेव्हा याच मार्गाने तो बाहेर पडत असतो. सोबतच या इथे काय काय आहे तर पाठीमागे कमानी हाऊस तुम्ही पाहिलंच असेल. कमानी हाऊस कशासाठी तर त्या मार्गावरून जात असताना जर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा इतर वापरासाठी पाणी पाहिजे असेल तर अशा प्रकारच्या हौदाची निर्मिती करण्यात आली. आणि या इथे अलीकडच्या काळामध्ये एक थिएटर फेमस आहे, ते म्हणजे राजलक्ष्मी. हे सातारकरांचं फेवरेट ठिकाण. मित्रांनो, मी आता आलेलो आहे त्या तीर्थक्षेत्रावरती ज्याला आपण दक्षिण काशी म्हणून संबोधतो. येस, मी आलेलो आहे संगम माहुलीला. संगम माहुली का तर या इथे होतो कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम. मी आता जिथे आहे ती आहे वेण्णा नदी आणि पलीकडे जे तुम्हाला छान क्लीन पाणी दिसते ती आहे कृष्णा नदी. पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसते ती आहे क्षेत्र माहुली आणि माझ्या समोर आहे जे काशी विश्वनाथाचं मंदिर ती आहे संगम माहुली. चला दर्शन घेऊयात. तुम्हाला वाटत असेल मी आत्ता कुठल्या तरी महलामध्ये नाही, मी आहे एका विहिरीमध्ये. येस, मी आहे बारामोटेच्या विहिरीमध्ये. सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण, एक ऐतिहासिक विहीर जी आहे लिम गावामध्ये. या विहिरीची निर्मिती छत्रपती शाहू महाराजांनी 1724मध्ये केली. ह्याचा जो मेन वापर आहे तो पेशव्यांच्या सोबत त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या बैठका होत्या त्या करण्यासाठी होता. सोबतच या इथून जेव्हा पुण्याकडे जाण्यासाठी हाच एक मार्ग होता, त्या मार्गावरती पाण्याचा सुद्धा त्यांना याचा वापर करता येत होता, म्हणून ही विहीर बांधली. या विहिरीची जी खोली आहे ती जवळपास 100 फूट आहे आणि रुंदी जी आहे ती 50 फूट आहे. या विहिरीला बारामोटेची विहीर का म्हणतात तर आधीच्या काळामध्ये विहिरीमधून पाणी बाहेर काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान नव्हती, त्यामुळे बैलाच्या मोटीने पाणी काढलं जात होतं. म्हणजे या इथे तुम्ही जर हे सगळे जर तुम्ही व्यवस्था बघितली तर अशा ह्या सगळ्या 12 मोठ्या आहेत आणि ह्याच्यातून पाणी बाहेर काढलं जातं आणि त्या पाटांनी पाणी सगळीकडे शेतामध्ये फिरवलं जात होतं. आणि त्याकाळी असंही म्हटलं जातं की जवळपास 3300
आंब्यांची झाडं जेव्हा ही विहीर बांधली तेव्हा ती लावली होती, तेव्हा या इथं पूर्णपणे बाग होती, पूर्णपणे जंगल होतं. या इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की या इथे असलेली व्यालशिल्प. व्यालशिल्प म्हणजे काय तर वाघाचं तोंड आणि सिंहाचं शरीर आणि त्यांच्या पायांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हत्ती चिरडले गेलेले आहेत. याचा अर्थ हा एक म्हणजे एक जस्ट एक इमॅजिनरी प्राणी आहे. जो प्राणी इतका सामर्थ्यवान आहे तितकंच आमचं साम्राज्यसुद्धा सामर्थ्यवान आहे हे दर्शवण्यासाठी ही शिल्प उभारलेली आहेत. सातारा ज्याच्यामुळे नाव पडलं त्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती आपण आता आलेलो आहोत. अजिंक्यतारा किल्ल्याची उभारणी राजा भोज दुसरा यांनी 11व्या शतकामध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काही काळ या किल्ल्यावरती वास्तव्य केलेलं आहे. जेव्हा स्वराज्याची राजधानी चौथी राजधानी जिंजीहून इकडे वसवण्याचं योजलं तेव्हा हा किल्ला न निवडता छत्रपती शाहू महाराजांनी खाली शहरामध्ये ती राजधानी उभारण्याचं ठरवलं, कारण की राजकीय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ते सोयीचं होतं. सो आपण आता हा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत आणि एकंदरीत ह्या किल्ल्याबद्दलची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. चला. हा किल्ला अजूनही भक्कम स्थितीमध्ये आहे. तुम्ही बघताय हे तडबुरुज सुद्धा तेवढेच भक्कम आहेत आणि हा दरवाजा सुद्धा हा सागाचा बनवलेला जो काही दरवाजा आहे तो त्याच काळामध्ये बनवला होता. अजूनही तो त्या स्थितीमध्ये आहे. जवळपास याची उंची 13 ते 14 फूट असावी. सोबतच या दरवाजावरती जर तुम्ही नक्षीकाम बघितलं तर या इकडे आहे रुद्र मारुती, त्या तिकडे आहे गरुड मारुती, मध्यावरती आहे श्री गणेश आणि वरती आहेत 2 शर्वाची शिल्प. चला आता आतमध्ये अजून आपण एक्सप्लोर करूयात. बिंग सातारकर, सातारा सिटी रात्रीची इतकी विहंगम दिसते हे मी आज अनुभवतोय. आणि एक विशेषतः या शहराचं तुम्ही जर बघाला तर जिथे हा डोंगर म्हणजे हा किल्ला संपतो तिथून ही सिटी चालू होते. हे असं समीकरण आपण क्वचितच पाहतो. दिवसभराच्या सातारा भटकंतीनंतर प्रचंड भूक लागली. मी आता आलोय जिथे सातारकर निसर्गाशी एकरूप होत होत जेवणाचा आस्वाद घेतात. मी आलोय हॉटेल बकोळा येथे. हे हॉटेल यवतेश्वराचा घाट संपल्यानंतर लगेच लागतं. या हॉटेलची जी खासियत आहे इथून दिसणारा सातारा शहराचा विहंगम नजारा. आता तर रात्रीच्या लाईट्स लागलेत, चला दाखवतो. तर मी ऑर्डर केली इथली फेमस मटन थाळी. या थाळीमध्ये काय काय हे मी तुम्हाला सांगतो. स्कीमा आहे, सुक्का आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे, अंड्याची फोड आहे आणि भाकरीची जोड आहे. मित्र, मी आता आलेलो आहे आणेवाडी टोल नाक्यावरती. या इथे मी का थांबलोय याचं एक विशेष कारण आहे. म्हणजे तुम्हाला मी आतापर्यंत खूप पेढे दाखवले आणि मी खाल्ले सुद्धा आहेत. त्यातील मला सर्वात आवडलेले पेढे जाधव पवार पेढेवाले यांच्या इथे घेऊन आलो आहेत. त्यांच्या इथे आपण मेकिंगची प्रोसेस सुद्धा घेणार आहोत. चला दाखवतो. तर मित्रो, हे आहेत चेतन पवार आणि सचिन जाधव.
जाधव पवार असं यांच्या कंदी पेढ्याचं दुकानाचं नाव आहे. तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करताय? आमचा व्यवसाय 1921 पासून आहे. बरं. पण जे शॉप चालू केलेलं आहे ते जवळपास एक 8 वर्ष झाली. ओके, तर ह्यांनी हे जे शॉप आहे ते 8 वर्ष आधी चालू केलेलं आहे, पण ह्यांची जी परंपरा आहे ते 1921 पासूनची आहे. सो ह्यांच्या पेढ्याचं जे काय वैशिष्ट्य आहे ते हे आहे की यांच्या पेढ्यामध्ये फक्त 10% साखर असते. त्यामुळे त्यांच्या पेढ्याला एक छान तांबूस रंग आलेला असतो आणि त्यामुळे हा जो पेढा तो जास्त काळ टिकतो. तो त्या पेढ्याची आपण बनवायची प्रोसेस बघूयात. पेढे घ्या पेढे, ताजे ताजे कंदी पेढे. या कंदी पेढ्यांना कंदी पेढाच का म्हणतात हे मी तुम्हाला आता सांगतो. भाजणीची पद्धत म्हणजे कंदी, खव्याला पक्की पक्की भाजणी म्हणजे कंदी पेढा. सोबतच छत्रपतींच्या वंशजांना ही भाजणीची पद्धत आवडली, त्यामुळे तिथपासून कंदी पेढा हे जे नाव आहे ते जास्त प्रचलित झालेलं आहे. आणि असंही म्हणतात की सह्याद्रीमध्ये चरणारी जी आपली गुरं गाई म्हैशी आहेत त्यांच्या दुधापासून आधीच्या काळामध्ये लोक जेव्हा इंग्रज अधिकारी येत होते तेव्हा त्यांना करंडामध्ये अशा प्रकारचे पेढे म्हणजे त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर ओतून घट्ट करून त्याचे गोळे करून ते इंग्रज अधिकाऱ्यांना देत होते. तर इंग्रज अधिकाऱ्यांना करंडाचा उच्चार येत नव्हता, त्यामुळे ते त्याला कॅन्डी असं म्हणायचे. आणि पुढे मग इथल्या लोकल लोकांना ते कॅन्डी उच्चारता येत नसल्याकारण त्याचं कंदी झालं असंही म्हणतात. आता ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे माहीत नाही आहे, पण कंदी पेढ्यांचा हा एक असा इतिहास लाभलेला आहे. आता वेळ झाली आहे कंदी पेढा टेस्टिंगची. माझ्यासमोर 2 प्रकारचे कंदी पेढे आहेत. एक प्युअर कंदी पेढा आणि दुसरा आहे केसर कंदी पेढा. पहिल्यांदा तर मी खाणार आहे प्युअर कंदी पेढा. अल्टिमेट. जेव्हा पण मी हा पेढा खातो ना पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. खरं तर हा पेढा खाल्ल्यानंतर ना तोंडामध्ये तो लगेच मेल्ट होतो आहे. तोडल्यानंतर ना त्याला खूपच मवाशी आलेली असते आणि टेस्टीसुद्धा तितकाच आहे, म्हणजे जास्त पण गोड नाही आहे. तुम्ही 4-5 तरी कंदी पेढे ॲट ए टाईम खाऊ शकता. आता हा कंदी पेढा ट्राय करूयात, केसर कंदी पेढा, कारण की हा मी अजूनपर्यंत ट्राय नाही केलेला आहे. तो हा पण तितक्याच ताकदीचा आहे, मस्त. आणि ह्याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा आहेत असं म्हणतात है ना. ते कंदमुळासारखे प्रोटीनसुद्धा आपल्याला या कंदी पेढ्यातून मिळतात असंही म्हटलं तर असं ऐकलं आहे, राईट. सो मित्रांनो, तुम्हाला हे जर पेढे घ्यायचे असतील तर हायवेवरती हा टोल नाका इथे जर तुम्ही थांबतात तर तेव्हा तुम्ही जाधव पवार कंदी पेढेवाले यांच्याकडे नक्की ट्राय करा. चला येऊ मी, थँक्यू. काय धमाल ट्रिप झाली मित्र ही सातारची, म्हणजे अक्षरशः माझे पाय इथून निघत नाही आहेत. पण आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. हा एपिसोड कसा वाटला तुमच्या प्रतिक्रियेखाली मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटत लवकरच अशाच एका धमाल सिरीजमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा टुरिस्ट अफेअर्स.